नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 3/1/25. तर नवीन वर्ष पण ह्या नवीन वर्षामध्ये जो माणसाच्या जीवनामध्ये काय जो बदल आहे तो बदल काहीच नाही झाला. 31 डिसेंबर फक्त साजरा करण्यासाठी असतो. आज शेतकऱ्यांचं विषय बोलणं झालं तर सगळे फार्मर शेतकरी करतात, पण कुठलीच फॅसिलिटी कुठलीच हे जे काय जे गोष्ट असेल हे शेतकऱ्यासाठी नसते. कारण की आज खताचे रेट तसेच रासायनिक जो भाग आहे याचा खर्च अति आहे. आता आज निसर्ग आज बघू शकता 3 तारीख आज ढगाळ वातावरण. आज ढगाळ वातावरण म्हणलं की आज शेवगा आहे, डाळिंब आहे, कलिंगड, खरबूज सगळ्या गोष्टी. आभाळ आलं, ढगाळ वातावरण झालं की वेगवेगळे रोग वेगवेगळ्या डिसीजचं पिकांवरती येणार, वेगवेगळ्या बुरशी येणार. ठीक आहे ना. मग ह्या गोष्टीमुळे काय शेतकऱ्याचा खर्च वाढत चालला. त्यासाठी नवीन वर्ष सुरू झालं आहे, पण शेतकऱ्यासाठी तर खूप चॅलेंजिंग चाललं आहे. कारण की आभाळ आलं म्हणलं की शेतकऱ्याचा खर्च 1-2 फवारण्याने 100% वाढणारच आहे आणि वाढतोच. त्यासाठी मी जे मार्गदर्शन करत आहे गेले 8 ते 9 वर्ष झालं मी मार्गदर्शन करतो. पेरू असन, डाळिंब असन, वेगवेगळ्या क्रॉपवरती. तर शेतकऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जैविक, सेंद्रिय, रासायनिक ह्या तिन्हीची जोड घेऊन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं, चांगल्या पद्धतीने मी एकात्मिक पुनर्वसन विस्थापन करून जर शेती केली तर आपल्याला कसलीही अडचण आपल्या शेतामध्ये येणार नाही. जमिनीमधील जैविक भाग असन, सेंद्रिय भाग असन, रासायनिक भाग असन या तिन्हींची समान लेवलला जोड जर घेतली तेव्हा तुमचं जमीन चांगली होईल. कारण आता बघत आहात आपण की जमीन नापीक होत चाललेली आहे. पण जेवढ्या लेवलला चांगले सुपीक जमीन करता येईल आपल्याला, जेवढी न्यूट्रिशनयुक्त सॉईल तेवढंच आपल्याला त्या पिकामधून, ज्या फळामधून जे आपण अन्न खाणार आहे तेवढ्यामुळे न्यूट्रिशन आपल्याला मिळणार आहे. कारण की भविष्यामध्ये बघा हे लोकांकडे पैसा पाणी भरपूर असेल पण विषमुक्त अन्न खायला नसणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण 2026मध्ये जैविक भागावरती कसं चांगल्या पद्धतीनं काम करून ह्या तिन्हींची जोड घेऊन जैविक, सेंद्रिय, रासायनिक, हा ठीक आहे रासायनिक आहे पण आपल्याला हळूहळू त्याचं प्रमाण जे आहे ते कमी करायचं आहे. आपल्याला लगेच आपल्याला कमी करायचं नाही. हळूहळू ह्या वर्षी थोडं त्या वर्षी थोडं ह्या हिशोबानं आपण कमी करून आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कसा वाढेल, जमिनीवरती जैविक आणि न्यूट्रिशनयुक्त अन्न आपण कसं बनवू ह्याच्यावरती आपण काम करू. धन्यवाद मित्रांनो.